गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। सरकारी बाबूंना चाप, वाढदिवस, फोनवर बोलणे, गाणी ऐकणे पडणार महागात। शासनाकडून नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। खरे तर राज्यात तसेच संपूर्ण देशात प्रशासकीय सरकारी कामे वेळेत होत नाहीत। यामुळे सरकारी काम आणि 6 महिने थांब असे म्हटले जाते। जसे की आपण अनुभव घेतलाच असेल की कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यास साध्या कामांसाठी सुद्धा सामान्य नागरिक ताटकळलेले दिसतात। अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत लग्नाचा वाढदिवस, स्वतःचा वाढदिवस असे वैयक्तिक समारंभ, फोनवरील गप्पा, गाणी आणि बाहेर फेरीमध्ये रमलेले असतात। त्यामुळे सामान्य जनतेच्या कामाला नेहमीच विलंब होत असतो। प्रशासनातील हे जनतेचे सेवक सतत जनतेचे मालक म्हणून मिरवत असतात। यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसांड होते। याच वेळखाऊपणामुळे आणि कामचुकारपणामुळे एजंटगिरीला पोषक स्थिती तयार होते। परिणामी शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होत असते। मात्र आता या कामचुकारपणावर आळा बसणार अशी आशा व्यक्त केली जात आहे, कारण की राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून त्यात कार्यालयीन वेळेत शिस्तीच्या अंमलबजावणी संदर्भात कठोर निर्देश देण्यात आले आहेत। आता कार्यालयात बर्थडे आहे भावाचा म्हणून वाढदिवस साजरे करणे, अवांत गप्पा, फोनवर खासगी बोलणे, सतत बाहेर जाणे, ज्येष्ठ नागरिक व महिलांशी गैरवर्तन किंवा दुर्लक्ष हे प्रकार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे। नक्की हा परिपत्रक काय आहे याविषयी आपल्याला गरजा रायगड सात संवादचे संपादक संपूर्ण माहिती देतील। सर, नक्की हा परिपत्रक काय आहे? महत्वाची बाब म्हणजे हे महसूल खात्याने काढलेलं परिपत्रक आहे। हे परिपत्रक आता गेल्या 23 जून रोजी काढलेला हा परिपत्रक आहे। ह्या परिपत्रकामध्ये सरकारी बाबूला चाप बसवण्याचं काम परिपत्रकात केलेलं आहे आणि ह्या परिपत्रकानुसार कार्यालयात वाढदिवस, कार्यालयात लग्नाचा वाढदिवस, कार्यालयात गाणी ऐकणं, कार्यालयात इतर गोष्टी टिंगलटवाणी करणं किंवा कार्यालयाच्या वेळेत बाहेर जाणं आणि जे कोणी नागरिक आहेत त्यांचं हेळसांड होऊ नये म्हणून हा परिपत्रक काढलाय। एक अर्थ खरंच हा परिपत्रक खूप सुंदर आणि खूप नियमांना धरून काढलेला आहे। साधारणतः विचार केला तर महाराष्ट्र वर्तणूक नियम 1979 नुसार हा परिपत्रक काढलेला आहे। ह्या परिपत्रकानुसार विचार केला तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे काय काय होऊ शकतंय। तर ह्यांच्यामध्ये ह्या सरकारी बाबूंची पदोन्नती थांबवता येईल, वेतन रोखता येईल, नुकसान भरपाई द्यायला लागेल। ह्या साध्या शिक्षा आहेत, पण गंभीर स्वरूपाच्या सुद्धा ह्याच्यामध्ये शिक्षा इन्क्लूड केलेल्या आहेत। त्यामध्ये निलंबन होऊ शकते, सक्तीची रजा देऊ शकतात किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करू शकतात। परंतु ही गोष्ट झाली एक बाजू, पण दुसरी बाजू पण आहे। ह्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुद्धा कोण, तर ती सरकारी बाबूच असणार आहे। म्हणजे हा जो परिपत्रक काढलाय ह्याचा फळ काय येईल किंवा ह्याच्यातून निष्पन्न काय होईल हे सांगता येणार नाही। परंतु एवढं नक्की की सरकारी अधिकाऱ्यांना चाप बसणार आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना ह्या जो संपूर्ण परिपत्रक निघालाय ह्यामुळे कामावर लक्ष द्यायला लागणार आहे आणि सर्वसामान्यांची कामही लवकर होणार आहेत। धन्यवाद। महसूल विभागाने हे नवीन परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना हा इशारा दिला आहे। मात्र प्रत्यक्षात या नियमांचे पालन होणार का याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा कुठे आहे हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे। त्यामुळे या परिपत्रकामुळे कामाचा वेग वाढेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे। तथापि नव्या परिपत्रकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत हे नक्की। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।